षटक क्रमांक 2 मध्ये किरण. पहिला चेंडू तिथे मात्र बरीचशी जागा बनवत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे निर्धाव चेंडूचं कळवलं जातोय. मोठा संघाचे संघनायक विनंती टॉस साठी या. त्यावेळी सरीवरचा प्रयत्न होता, पण अगदी बुंदात टाकलाय चेंडू आणि पुन्हा आता बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आला. तुषारला आपण पाहतोय पहिला षटकामध्ये देखील शांत ठेवलं होतं. षटक क्रमांक 2 मध्ये देखील आपण पाहतो इथे पहिल्या 2 चेंडूवरती थांबवलं, रोखवलंय. नक्कीच चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. 13 धाब्यांवरती संघाचा धावफलक स्थिर. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा आता किरण तयार. ओढ द विकेट. यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आपण पाहतो चेंडूला स्टॉप करू शकला नाही. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चार धाव्यांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती 4 धाव्यांच्या मदतीने वाढ होते. 17 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा खोदून काढलाय चेंडू. तिथे मात्र सर्कलला भेद चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू. निखिल दादा मसूरकर यांच्या शुभास्ते टॉस संपन्न झालाय. कुळे संघाने टॉस जिंकलाय. यानंतर आपण जर पाहिलं तर गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट्स फाउंडेशन कुळे त्यांच्या विरोधामध्ये अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा या 2 संघांमध्ये सामना तो संपन्न केला जाणार आहे. गणेश भाऊ तिकोने या संघाने मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. यावेळेस मात्र मिश्राम स्ट्रोक चेंडू हवेत. विकेटची संधी असेल तिथे. स्वतः आलाय गोलंदाज चेंडूच्या खाली टिपतोय झेल. गोलंदाज मात्र तिथे बाद. दोन षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 25 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 16 धाव्यांची गरज. दोन्ही फलंदाजांनी मात्र आता मोठं आक्रमण केलंय. पहिल्या षटकामध्ये महेशला आपण पाहिलं, त्याने मात्र विकेट खेळले. त्यानंतर तुषारला आपण पाहिलं, त्याने देखील मोठे आक्रमण केलेले आहेत. कुळे संघ आपण A कक्षाचा ताबा घ्यायचा आणि मोठा संघ आपण B कक्षाचा ताबा घ्यायचा. जो संघ टॉस जिंकेल तो A कक्षामध्ये बसेल आणि टॉस पराभूत झालेला संघ हा B कक्षामध्ये बसेल. दोन्ही संघाला विनंती असणार आहे आपण डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपल्यानंतर कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही. 2 मिनिटाचा कालावधी क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी कुळे टीम आपल्याकडे असणार आहे. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू खेळलाय. फक्त तिथे दिशा दिली, सन्मान दिला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न व्हायचा तिथे जरूर पाहायला मिळेल, परंतु नकार कळवला. नवीन बॅटरचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रशांत कोकाटे. हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक मात्र तिथे दूर राहिला. त्यानंतर चेंडू वेगाने पोहोचतो सीमारेषेच्या अगदी जवळ. स्टॉप केला जाईल तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न होतोय, एका सिंगलचा प्रयत्न तोपर्यंत जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक धाव आली. स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 27 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 16 चेंडू बाकी आहेत आणि 16 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 14 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. महेश आतापर्यंत 5 चेंडू खेळलाय. 5 चेंडू मध्ये 13 धावा त्याने बनवल्यात. यावेळेस विकेट केलाय मिड विकेट मध्ये.
क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न करतोय तिथे, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. एका हाताचा प्रयत्न तिथे अपुरा पडला आणि चेंडू पोहोचला सीमारेषा पलीकडे. षटकार. कुळे संघ आपल्या टीमचा क्यूआर कोड या ठिकाणी घेऊन या. 33 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 8 धावा जे जिंकण्यासाठी हव्या आहेत. 15 चेंडू बाकी आहेत. यावेळेस पुन्हा विकेट केलाय. यावेळेस मात्र कोणत्या प्रकारची संधी नाही. नो चान्स. चेंडू सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक षटकार. मोठा संघ आपल्या टीमचा क्यूआर कोड या ठिकाणी घेऊन या. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण तयार राहायचंय. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. 2 मिनिटांचा कालावधी असेल. मैदानाच्या आतमधील खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी आपला संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 20 मिनिटांचा कालावधी पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे असणार आहे. त्यावेळेस हा चेंडू पॉइंट मध्ये आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठपुरे सिंगल तर घेतली. दुसरी धाव देखील तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते आणि या 2 धाव्याने सामना जिंकलाय. बावधन स्पोर्ट बावधन संघाने विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड बोथ टीम. आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय ज्याने एका षटकामध्ये 1 धाव खर्च करून 2 विकेट मिळवल्या. प्रशांत कोकाटे ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. प्रशांत या. मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते दिला जाईल. चला कुळे संघ 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे. 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी कमलेश दादा पौळ आणि निखिल दादा मसूरकर या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण या. आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देतोय. चला कुळे टीम आणि आघाडीचे दोन्ही बॅटर मोठा संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. हॅलो.